मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, व्यक्तीमधील असा कोणता घटक आहे ज्यामध्ये सर्वात जास्त शक्ती दिसून येते, ताकद दिसून येते? काही काही व्यक्ती खूप विशाल काम करताना दिसतात. ते शारीरिक रूपात असो की मानसिक रूपात असो, दोन्ही बाबतीत काही काही व्यक्ती खूप वरचढ असतात. मित्रांनो, असा कोणता घटक आहे की ज्यामुळे सर्वात शक्तिशाली मानसिक आणि शारीरिक रूपात व्यक्ती दिसतात? तो सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आपला विचार होय. मित्रांनो, एखादीदा मनामध्ये आपण विचार आणतो की मी हे कार्य करू शकत नाही. असा हा विचार एकदाच होत नाही, तर अनेकदा विचार वारंवार तोच घडून येतो की मी हे काम करू शकत नाही. आणि असा वारंवार केलेला विचार ते काम आपल्याकडून करवून घेऊ शकत नाही. म्हणजे आपल्या मनात जो विचार येतो त्यामुळे आपण ते काम नीट करू शकत नाही, किंवा ज्याला आपण म्हणू की ते काम करण्यासाठी आपला आत्मविश्वास आवश्यक असतो. तर आपण जो विचार करतो की हे मी काम करू शकत नाही, तर नक्कीच आपला आत्मविश्वास कमी होतो. आणि आत्मविश्वास कमी झाला तर ते कार्य करण्यासाठी जी शक्ती पाहिजे ती शक्ती मिळत नाही, ती शक्ती राहत नाही. म्हणून ते कार्य आपण चांगल्या पद्धतीने करू शकत नाही, आपल्याकडून ते कार्य होतच नाही. पण आपण जर विचार केला की हे कार्य मी करू शकतो, माझ्यामध्ये क्षमता आहे, तर नक्कीच आपला आत्मविश्वास हा वाढतो. आणि जेव्हा आत्मविश्वास वाढतो, तर कितीही कठीण प्रसंग आले, कितीही अडथळे आले, तर नक्कीच ते कार्य खूप चांगल्या पद्धतीने आपल्याकडून घडून येते. म्हणून आपल्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे, एक ताकद, असा एक घटक आहे, म्हणजे विशेष शक्ती असणारा घटक आहे, तो म्हणजे आपला विचार होय. विचारा इतका कोणीही ताकदवान नाही. विचार समृद्ध असेल, विचार शक्तिशाली असेल, तर नक्कीच आपण चांगल्या पद्धतीने कोणतेही कठीण काम करू शकतो. म्हणून सर्वात ताकदवान आपल्यामधील घटक आहे तो म्हणजे विचार, आणि विचारच होय. मित्रांनो, हे विचार नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला मूल्यवेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.